नमस्कार. मी अरुण गोडबोले. मी नवीन इन्कम टॅक्स खात्यांची फेसलेस असेसमेंट स्कीम सुरू केलेली आहे. त्यासंबंधी माहिती देण्याचं प्रयोजन आहे म्हणून हा व्हिडिओ मी करून टाकतो आहे. तसं पाहिलं तर मी 57 वर्ष प्रॅक्टिस करतो असं म्हणतो मी खरं म्हणजे, पण प्रत्यक्षामध्ये 1963 ते 1995-96 अशी जवळजवळ 32 वर्ष मी रोज म्हणजे दैनंदिन प्रॅक्टिस केली. त्यानंतर माझा मुलगा उदयन आला शिकून आणि मग तोही हा प्रॅक्टिसचा भार सांभाळला, त्यामुळे तिथपासून तो सगळं काम बघतो आहे. पण तरी मी दैनंदिनमधनं प्रॅक्टिसमध्ये निवृत्त झालो, कारण तो सगळं बघायच्यामुळे मला दैनंदिन असे रिटर्न भरणं किंवा असेच केसेस चालवणं हे काही मी तिथपासून करत नाही. पण तरी एक ज्ञानाची आवड असल्यामुळे आणि इन्कम टॅक्सशी एवढ्या वर्षाचा संबंध असल्यामुळे इन्कम टॅक्स कायदा अद्ययावत बघणं, आपलं ज्ञान अद्ययावत ठेवणं आणि त्याचबरोबर त्यामध्ये काय काय सुधारणा आहेत त्याबद्दल करदात्यांना किंवा जे विचारतील त्याला मार्गदर्शन करणं असं मी करतो. मग त्यामुळं मी 97 सालापासून जवळजवळ सलग 24 वर्ष पगारातून आयकर कपात मार्गदर्शन असं पुस्तक लिहिलं. खूप लोकांचा त्याचा लाभ झाला, कारण मराठीत ज्ञान नाही आहे नाही, त्यामुळे खूप लोकांना लाभ झाला. आणि ह्या वर्षीच फक्त ती 25वी आवृत्ती होती दुरुस्त करून काढायची, ती मी काढली नाही. कारण मला अशी खूप बदल झाले. ते असेसमेंटच्या 2 सिस्टीम केलेल्या होत्या. म्हणजे करदात्याला चॉईस ठेवला होता, या पद्धतीनं डिडक्शन न घेता तुम्ही टॅक्स भरणार का डिडक्शन घेऊन भरणार वगैरे. मग गोंधळच होतं, एक्सप्लेन करायला छापून म्हणजे शब्दामध्ये अवघड होतं एक. आणि अशी एक मनात शंका होती की एकूण धोरण बघता अर्थ खात्याचं आणखी काय काय बदल होणार, आणि त्यामुळे मी यावेळेला पुस्तक काढलं नाही. अनेक माझ्या नेहमीच्या वाचकांनी विचारणा केली, त्यांना मी तेच सांगितलं आणि खरोखरी ती शंका खरी ठरली की खूप बदल होत गेले. TDSमध्ये बदल झाले, त्याचे दर बदलले, आणखी काय बदल होते माहीत नाही. या सगळ्या बदलामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल जो झाला तो म्हणजे फेसलेस असेसमेंट स्कीम लागू झाली. या एक 15 दिवसापूर्वीपासून ती लागू झाली. आता म्हणजे कसं की 1961चा कायदा आहे हा, आत्ता जो अस्तित्व आहे तो. त्यापूर्वी 1922चा इन्कम टॅक्स ॲक्ट होता, तो 1961 साली दुरुस्त झाला आणि तोच आत्तापर्यंत लागू आहे, म्हणजे आजही लागू आहे. त्या कायद्यामध्ये मागच्या वर्षीचं म्हणजे 2019चं बजेट मांडताना अर्थमंत्र्यांनी ही स्कीम जाहीर केली आणि त्यासंबंधी तपशील असं जाहीर केलं आणि ती कुठल्या भागाला लागू होईल देशाच्या तेही नंतर आम्ही जाहीर करून सांगितलं. आता नुकतंच जे म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षांनी 19 फेब्रुवारीनंतर त्यामध्ये आता सरकारने ही स्कीम सगळ्यांना लागू केलेली आहे आणि त्यामुळं यापुढं होणारी प्रत्येक असेसमेंट ही फेसलेस असेसमेंट होणार आहे. आता फेसलेस म्हणजे काय, तर यापूर्वी अशी पद्धत होती की असेसीने इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल केल्यानंतर ते जर योग्य वाटलं तर ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ॲक्सेप्ट करत असं असेसीला न बोलावता. म्हणजे कसं की आता खूपशा वेळा म्हणजे पगारदारांची रिटर्न्स असतात सॅलरीची, ती तशीच ॲक्सेप्ट व्हायची, त्यांना बोललं जायचं नाही. पण पूर्वी म्हणजे 1963ला मी सुरुवात केली तेव्हा व्यापार किंवा व्यवसायाचं उत्पन्न असेल ते किंवा कंपन्या यांची 100% रिटर्न्स हिअरिंग होऊन ते स्क्रुटिनी व्हायची. त्याला स्क्रुटिनी असेसमेंट म्हणतात. आम्ही इन्कम ऑफिसर नोटीस काढायचा, असेसीला काय माहिती घेऊन बोलवायचा, मग ती माहिती आणल्यानंतर त्यातनं काही हिअरिंग होईल, त्यातनं नवीन मुद्दे निघायचे. असं 4-5 वेळा हेलपाटे मारल्यानंतर ते असेसमेंट होत असे आणि त्यावेळेला काही वेळा मान्य होईल न होईल, पुढं अपील होत असत. पुढं सरकारने ट्रस्ट द असेसीज असे एक स्कीम आणली. म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि असेसीने योग्य रिटर्न भरावं, आम्ही ते मान्य करू असे, म्हणजे याला ॲक्सेप्टन्स म्हणून ते केलं. त्या स्कीमे सुरुवातीला त्यामध्ये काही काही क्रायटेरिया घातले ते त्याप्रमाणे पगारदारांची तर सोडा, ती बहुतेक वेळा ॲक्सेप्ट व्हायची, अपवाद सोडतात. पण बाकीच्यापैकी जवळजवळ 50-60% रिटर्न्स ॲक्सेप्ट व्हायला लागली आणि हार्डली 5-10% केसेसमध्ये स्क्रुटिनी व्हायला लागली. ते प्रमाण कमी होत 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 ते स्क्रुटिनीच्या केसेस त्या निवडून ज्या काढायच्या त्या एक कॉम्प्युटर एडेड सिस्टीमने काढल्या जात असत आणि मग कुठे मोठे व्यवहार आहेत किंवा काही जी माहिती सरकारकडे आली खात्याकडे. पण त्याचं प्रमाण आता गेल्या 2-3 वर्षात जर आपण बघितलं तर जवळजवळ 2% असेसमेंटमध्ये किंवा 1% असेसमेंटमध्ये स्क्रुटिनी असेसमेंट होतं.
ज्यात असेसीला इन्कम टॅक्स ऑफिस नोटीस काढेल, त्याला तुम्ही असेसीने हजर व्हावं, वकिलांना किंवा चार्टर्ड अकाउंटला बरोबर घेऊन मागितलेली माहिती द्यावी, पुन्हा काय येईल त्याला उत्तर द्यावं, असं काय हेलपाटे मारावे आणि नंतर ती असेसमेंट फायनल होईल. ती मान्य नाही झाली तर असेसीला अपिलाचा अधिकार आहे. हे रेग्युलर असेसमेंटचं प्रोसिजर होतं. मात्र त्यामध्ये सरकारला असं वाटलं की यात असेसीना हेलपाटे मारायला लागतात, एक. दुसरी गोष्ट, कदाचित भ्रष्टाचाराला वाव यात असू शकतो, 2. तिसरी गोष्ट, त्या इन्कम टॅक्स ऑफिसरची काय भूमिका असेल त्यावरती ते ठरतं. म्हणजे याला पर्सनल व्ह्यूम्स म्हणू किंवा पर्सनल आउटलुक म्हणू, हा त्या असेसमेंटमध्ये प्रतीत होतो. कारण एखाद्या असेल त्या लोकल ITOशी भांडण झालं तर त्याला तो आडवा करेल किंवा फेवरमधलं असलं तर त्याला सोडेल. तेव्हा हे सगळं दूर व्हावं असंही सरकार धोरण होतं. आणि दुसरं असेसीनाही त्यातनं हेलपाटे मारायला लागू नयेत, घर बसले व्हावं. सुदैवानं गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये, जास्तच 8-10 वर्ष झाली, संगणक आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी डिजिटल होत गेल्या. आत्तासुद्धा गेल्या 3-4 वर्षापासून 95, 98, 99% रिटर्न्स आपण ऑनलाईन भरतो. आम्ही ऑफिसला जाऊन रिटर्न दाखल आम्ही जे पूर्वी करायचो, रिटर्न द्यायचं आणि ती पावती घ्यायची, ते करायला लागत नाही. किंवा आता असेसमेंटसुद्धा जे समरी असेसमेंट ॲक्सेप्ट होऊन येतात तेही ऑनलाईन तुम्हाला मेलवरती येतात. रेक्टिफिकेशनचे अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता. पण तरीसुद्धा 1% केसेस स्क्रुटिनीला लागतात आणि त्याकरता ऑफिसला जायची तुमच्यावर पाळी येते. त्याकरता काय हेलपाटे मारायला लागतात, अधिकाऱ्यांच्या व्ह्यूमवरती अवलंबून राहायला लागतं. क्वचित त्या असेसीला फायदेशीर असतं, काही गोष्टी काय असे तोट्यातही असतात. हे सगळं दूर व्हावं म्हणून ही फेसलेस असेसमेंट सरकारने आणलेली आहे. आणि त्यासाठी आता जे नियम आलेले आहेत ती थोडक्यात माहिती देणं हा उद्दिष्ट आहे. म्हणजे सविस्तर अगदी पॉईंट वाईज तशी माहिती नसेल, पण कल्पना असावी. अर्थात ज्या असेसीना आत्तापर्यंत कधी असेसमेंट स्क्रुटिनीचा संबंधच आला नाही, ज्यांची रिटर्न ॲक्सेप्टच होत गेले, त्यांना या माहितीची काही गरजच पडणार नाही. पण व्यापारी मंडळी, प्रोफेशनल्स, डॉक्टर्स वगैरे किंवा प्रॅक्टिस करणारे टॅक्स कन्सल्टंट्स किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स, यांना मात्र ही माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्याला खरंच असं वाटतं की आपल्याला माहिती पाहिजे, ज्याला आपण ज्ञानतृष्णा म्हणू, अशा सगळ्यांना ही गरज आहे. तर माझ्या मनात आलं की आपण त्याच्यासंबंधी एक संक्षिप्त माहिती द्यायचा एक व्हिडिओ करूया. आणि मी काल माझ्या फेसबुकला टाकलं. त्यात काही शंका विचार असं आवाहन केलं, काही लोकांनी शंकाही विचारल्या. तर मी शक्यतो एका व्हिडिओमध्ये 20-25 मिनिटामध्ये ती माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझा मुलगा उदयन जो प्रॅक्टिस करतो आत्ता, खरं गेले किती वर्ष आता, जवळजवळ 20-25 वर्ष, तर त्याकडनं मी थोडी माहिती घेतली, कारण अद्ययावत ज्ञान त्याचंही असतं. आणि मग त्यातनं हा व्हिडिओ करायची कल्पना सुचली. समर्थांनी सांगून ठेवलं ना की जे जे आपणास ठावे ते सकलास सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. पण हे करताना समर्थांनी इशाराही दिला आहे की अभ्यासोनी प्रगटावे नाहीतर झाकून असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे अभ्यास असावं मग बरावं, म्हणून अभ्यास केला थोडा, आणि त्या अभ्यासाचा काही भाग तुमच्याशी शेअर करायचा, एवढा मर्यादित हेतू या व्हिडिओचा आहे. कदाचित कोरोनामुळे, जसे मी यूट्यूब चॅनेल माझा अरुण गोडबोले आहे, तेव्हा अनेक वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ टाकले. अजून मी समर्थांच्या दासबोधावरती माझे रोज एक व्हिडिओ टाकतो आहे. त्यामुळे कोरोनामध्ये घर बसल्या एक आपली बुद्धी तेज राहते. आणि मुख्यतः इन्कम टॅक्सची एवढ्या वर्षाची जवळीक आहे, त्यामुळे इन्कम टॅक्समधल्या सगळ्या घडामोडींचं अद्ययावत ज्ञान असावं अशी एक आंतरिक इच्छा माझी असते. आणि त्याचा मलाही फायदा होतो आणि इतरांना कोणाला ज्या इच्छा असेल त्यांनाही फायदा होतो. याच अशाच भावनेतनं मी मध्ये मृत्यूपत्रासंबंधी पुस्तक लिहिलं, मृत्यूपत्र गरजाने मारायचं, आणि ते खूप पॉप्युलर झालं. आणि नुकतंच मी एक इन्कम टॅक्सच्या नवलनगरी म्हणून पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये या स्क्रुटिनी असेसमेंट्स, त्याचे रेट्स, ह्या सगळ्या माझ्या जवळजवळ 57 वर्ष झाली आता. म्हणजे ॲक्टिव्ह, म्हणजे मुलगा बघायला लागला तिथपर्यंतची काही 30-32 वर्ष आणि पुढची. तर त्या सगळ्यातले गमतीशीर अनुभव, आणखीन काही धक्कादायक, काही ताप देणारे, मी अडचणीत पडलो होते, असे पाहून ते पुस्तक प्रसिद्ध केलं. चांगला त्याला रिस्पॉन्स यायचा. तर त्यामुळं मला हे सुचलं की आता आपण हेही थोडं सांगायला पाहिजे, आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज आपल्या पुढं करतो आहे. तर फेसलेस असेसमेंट स्कीम जी आता जाहीर झाली सरकारने,
त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं केलं की दिल्लीमध्ये अर्थात हे सगळं जे राबवलं जाणार आहे ते राबवणारे इन्कम टॅक्स खातंच आहे आणि ते सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसची या इन्कम टॅक्स खात्याची सर्वोच्च बॉडी आहे, अर्थमंत्र्यांच्या हाताखाली काम करणारी, ती त्याची सगळी व्यवस्था बघणार आहे. पण त्यांनी आता काय केलं की इन्कम टॅक्स म्हटलं तर दोन भाग होतात ना, एक रिटर्न आणणं, दाखल करून घेणं, ते प्रोसेस करणं, ते आता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स करतात CPO. दुसरा भाग त्यातल्या काही केसेसची असेसमेंट करणं आणि तिसरा भाग बाकीचं ॲडमिनिस्ट्रेशन. तर हा असेसमेंट करणं जो भाग आहे तेवढाच भाग वेगळा काढून हा फेसलेस असेसमेंटमध्ये घातला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मी एका तऱ्हेने इन्कम टॅक्स खात्याच्या एकूण कार्यपद्धतीचं हे विभाजन केलं आहे थोडंसं असं म्हणून. म्हणजे एक बाजूला ही असेसमेंटचा एक विंग, दुसऱ्या बाजूला बाकी सगळं काम करणारा एक विंग, ज्युरिस्डिक्शन ज्या त्या गावातला किंवा त्या जिल्ह्याच्या ठिकाणचा, आणि एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे ऑटोमेटेड काम करत असतं. तर या स्कीममध्ये आता काय केलं आहे, या स्कीमचं नाव आहे फेसलेस असेसमेंट स्कीम 2019. याच्यानुसार दिल्लीमध्ये नॅशनल असेसमेंट सेंटर, ज्याला आपण काय म्हणूया, नेक म्हणूया, NEACK आहे खरं, पण आपण नेक म्हणूया, असं एक सेंटर स्थापन होणार जे या स्कीमच्या सर्वोच्च सेंटर असणार. त्याच्या हाताखाली 4 ठिकाणी रिजनल सेंटर स्थापन होणार. आता सुरुवातीला 4 महानगरं निवडली त्यांनी, पण पुढच्या काळामध्ये आणखी मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास हे चेन्नई, पण पुढे आणखी वाढतील, कदाचित 15-16ही होतील. त्यांना रिजनल नेक म्हणजे रिजनल असेसमेंट सेंटर असं आपण म्हणूया, रिजनल असेसमेंट सेंटर. आणि त्याशिवाय वेगवेगळी युनिट्स स्थापन केली जाणार त्या रिजनल असेसमेंट सेंटरच्या आधिपत्याखाली. एक असेसमेंट युनिट असेल, दुसरं व्हेरिफिकेशन युनिट असेल, तिसरं टेक्निकल युनिट असेल आणि चौथं रिव्ह्यू युनिट असेल. आता जसं आपण असेसमेंटचं प्रोसिजर पाहायला लागू तसं तुमच्या याची कामं लक्षात येतील. आता असंही मी समजा रिटर्न फाईल केलं, अपलोड केलं, तर ते सिलेक्शन होईल. कुठल्या असेची रिटर्नची स्क्रुटिनी करायची, हे सिलेक्शनचं काम कोण करणार, तर ते नॅशनल नेक करणार दिल्लीत बसलेलं, किंवा रिजनल सेंटरला त्यांनी पॉवर आपल्या डेलिगेट केलं ते करतील. ते एक ऑटोमॅटिक काही सिस्टीम असेल, म्हणजे माणसांचा डिस्क्रिप्शनचा कुठेही संबंध येणार नाही, अशा पद्धतीने ते सिलेक्ट होईल. मग सिलेक्ट झालेली केस असेल ती कुठल्या तरी एका असेसमेंट युनिटकडे ती ॲलोकेट केली जाईल, त्यांच्याकडे ते पाठवली जाईल. म्हणजे जो असेसी समजा सातारचा आहे तर ती सातारच्याच ITOकडे किंवा सातारचं युनिटकडे पाठवली जाईल असंही काही नाही. कुठेही समजा चेन्नईच्या एखाद्या असेसमेंट युनिटकडे ती पाठवली जाईल. मग त्यांनी त्या ज्या असेसमेंट युनिटकडे जाईल त्यांनी काय करायचं, तर त्यांनी म्हणजे ते पाठवताना ते पाठवण्यापूर्वी स्क्रुटिनीला घेतली आहे म्हणून नॅशनल जे सेंटर आहे ते 143(2) नोटीस काढेल त्याला, असेसीला, आणि काय काय इश्यू ह्यामध्ये आहेत यासंबंधी तुम्ही माहिती द्या अशी नोटीस काढेल. आणि कशाकरता ही नोटीस काढली आहे, मालमत्ता खरेदी आहे किंवा काही ट्रान्झॅक्शन्स आहेत तुमच्या रिटर्नमध्ये दिसत नाही, किंवा काही प्रॉपर्टी अक्वायर केलं रिटर्नमध्ये दिसत नाही, किंवा काही असेल ते कारण, किंवा कुणीतरी तक्रार केली आणि त्यात तथ्य आढळलं असंही असू शकतं. आणि मग हे झाल्यानंतर ती नोटीस 143(2) म्हणतात त्याला, इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जुनीच नोटीस आहे ही, 143(2) किंवा 143(1) असंही म्हणतात त्या. पण ही असेसमेंटला काढायची तर 143(2) काढायला लागते. आणि ती कशाकरता नोटीस काढली अशी माहिती देऊन त्या असेसीकडनं माहिती मागेल आणि 15 दिवसामध्ये असेसी द्यायची. आणि ती हे गेल्यानंतर त्यांनी जर ती माहिती पाठवली की ती माहिती आल्यानंतर ती केस पर्टिक्युलर त्या असेसी कुठल्या तरी रिजनल असेसमेंट सेंटरकडे पाठवली जाईल आणि ती असेसमेंट ती स्पेसिफिक असेसमेंट युनिटकडे जाईल. मग त्या युनिटनी काय करायचं, त्या असेसमेंट युनिटनी म्हणजे समजा एखादी एक्सपार्टी नोटीसला उत्तर पाठवलं नाही, NESC नोटीस पाठवलं उत्तर पाठवलं नाही, तर ती एक्सपार्टी असेसमेंट होऊ शकते म्हणजे एकतर्फी, तरी ती केस असाईन होईल.
आणि ते झाल्यानंतर मग असेसमेंट युनिटनी आपल्याकडनं जी पुढची काय पाहिजे माहिती ती असेसीकडनं मागवता येते त्यांना. पण ती जी मागवायची माहिती ती सगळी त्यांनी हे करायची, जी मागवायची ती फेसलेस पद्धतीने मागवायची. म्हणजे प्रत्यक्ष असेसीला बोलवायचं नाही, त्याला मेलवरती माहिती पाठवायची आणि माहिती मागवायची आणि ती मेलवरती दिली पाहिजे. शिवाय त्यात काय आणखीन जर गरज भासली असेसमेंट युनिटला तर ते असेसमेंट युनिट म्हणजे ही माहिती त्यांनी असेसीने मागवल्यानंतर असे माहिती दिली समजा किंवा नाही दिली तर ते माहितीची छाननी पुढची करण्याकरता जी माहिती डिपार्टमेंटला आहे आणि असे माहिती त्याला उत्तर दिले तर ते उत्तर छाननी करता ते टेक्निकल इश्यू असला तर तो टेक्निकल युनिटकडे पाठवेल. असेसिंग युनिट व्हेरिफिकेशन काय असलं पुढचं म्हणजे पुढची काय इन्क्वायरी आहे, क्रॉस एक्झामिनेशन आहे, पुस्तकं बघायची, ते व्हेरिफिकेशन युनिटकडे पाठवेल. आणि मग हे सगळं आल्यानंतर मग ते ड्राफ्ट असेसमेंट युनिट तयार करेल. ती ड्राफ्ट असेसमेंट तयार करून ते NECला पाठवलं म्हणजे नॅशनल असेसमेंट सेंटरला किंवा ते स्पेसिफाय ठरवलं की रिजनल सेंटरला जाऊ तर रिजनल सेंटरला पाठवेल. ती गेल्यानंतर मी हे सगळं मटेरियल लक्षात घेऊन असेसीचं म्हणणं लक्षात घेऊन मग ती ड्राफ्ट असेसमेंट त्यांनी करायला पाहिजे आणि मग ते नॅशनल सेंटरकडे पाठवलं पाहिजे. मग हे नॅशनल सेंटर काय करेल ते सगळं असेसीचं उत्तर ती पाठवलेली ड्राफ्ट ऑर्डर हे सगळं बघेल. योग्य वाटलं तर ती असेसमेंट ऑर्डर आहे तशीच पास करेल किंवा जर वाटलं की आणखीन काय आपल्याला माहिती पाहिजे तर असेसीकडनं मागू शकेल किंवा ती ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर आहे ती एखाद्या त्यांच्या ज्या स्कीममध्ये रिव्ह्यू युनिट आहे त्यांच्याकडे पाठवेल किंवा ही ड्राफ्ट असेसमेंट आलेली आहे ती तुम्ही रिव्ह्यू करा. मग ते रिव्ह्यू युनिट काय करेल की रिव्ह्यू युनिट करेल की हे आहे बरोबर आहे किंवा ते आणखीन काही त्यांच्याकडची माहिती असेल ती ताडून बघतील त्याशी आणि मग काही त्यात बदल सुचवतील. आणि मग जर समजा त्यात बदल सुचवले मॉडिफिकेशन सुचवल्या तर त्या सजेशन सकट ती ड्राफ्ट ऑर्डर परत NECकडे पाठवतील. ते आल्यानंतर ही जर समजा त्यांनी मान्यता दिली असली तर असेसमेंट ऑर्डर NEC फायनल करेल आणि असेसीला पाठवेल. आणि सजेशन्स काय असल्या तर मात्र काय करेल की त्या असेसमेंट युनिटला पाठवेल. असेसमेंट युनिटला त्या पाठवल्यानंतर या मॉडिफिकेशन ज्या सजेस्ट केल्यात रिव्ह्यू युनिटनी ते करून फायनल ड्राफ्ट त्याचा समावेश करेल आणि फायनल ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर NECला पाठवेल. आणि NECला ती ऑर्डर आल्यानंतर जर वाटलं की तरी असेसीला अजून एक संधी द्यायला पाहिजे तर असेसीला शोकॉज नोटीस पाठवेल की हे आमचं असं म्हणणं आहे आमच्या असेसमेंट युनिटचं, तुझं काय म्हणणं आहे कळवा, पुरावा द्यायचा आणि त्याप्रमाणे तो मागू शकेल. दोन्ही चॉईस आहेत तर. आणि ते आल्यानंतर असेसमेंट ऑर्डर NEC फायनल करेल. आणि त्याचबरोबर असंही होऊ शकतं की जर समजा असेसीने रिस्पॉन्स दिला आणि असं खरंच वाटलं की NECमध्ये की याचा विचार व्हायला पाहिजे तर परत असेसमेंट युनिटकडे पाठवू शकतील, त्यांचं त्यावरती म्हणणं मागवतील आणि मग तो असेसमेंट युनिटला जर ते मान्य झालं ते बदल करतील, नाही मान्य झालं तर ISS पाठवतील. आणि मग रिवाइज ड्राफ्ट ऑर्डर जर त्यांची आली तर ती ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर मान्य करतील. आणि जर समजा त्यात मॉडिफिकेशन अगेन्स्ट इंटरेस्ट ऑफ द असेस असलं म्हणजे असे विरुद्ध तर टॅक्सपेअरला परत एक संधी देतील आणि ते मग असेसमेंट फायनल करतील. हे असेसमेंट फायनल केल्यानंतर ती असेसमेंट नॅशनल असेसमेंट सेंटर असेसीला पाठवून देईल. आणि सगळं रेकॉर्ड जे आहे ते ज्युरिस्डिक्शनचा जो असेसी आहे म्हणजे सातारचं आहे तर सातारा चेंज करायला, कोल्हापूरचं आहे तर कोल्हापूरच्या, जालन्याचं आहे तर जालन्याचं, ते ज्युरिस्डिक्शन तिथं असेल त्या ATOला पाठवून देईल. त्या ड्राफ्ट असेसमेंटमध्ये पेनल्टीचा सुद्धा उल्लेख असणार आहे. जर पेनल्टी लावायची असली तर पेनल्टी प्रोसिडिंग इनिशिएट करायच्या
आणि मग जर असलं तर ती पेनल्टीची नोटीस त्याबरोबरच पाठवली जाईल आणि ह्याचा जो रिस्पॉन्स आहे पेनल्टीचा ती नॅशनली असेसमेंट सेंटरला पाठवली जाईल. उत्तर असं द्यायचं आहे आणि ते त्यांनी ज्यांनी हे पेनल्टी रेकमेंड केले म्हणजे असेसमेंट युनिटनी केली आहे का रिव्ह्यू युनिटनी केली त्यांच्याकडे परत ते पाठवेल आणि हे ते असेसीचं उत्तर घेऊन ते जे युनिट आहे ते त्याचा ड्राफ्ट ऑर्डर पेनल्टीची तयार करेल आणि त्याचा कॉपी NECला पाठवेल आणि समजा ते उत्तर जर बरोबर वाटलं तर त्याला ड्रॉप करायचा अधिकार आहे त्या सेंटरला आणि ते ड्रॉप करून NECला इंटिमेट करेल. अपीलच्या पद्धतीमध्ये काही फरक केलेला नाही आहे. अपील नेहमी आपण जसं पूर्वी करत होतो जी ऑर्डर आली असेल त्यावेळी तुमचं ज्युरिडिक्शनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील्स आहे त्याच्याकडेच आपण अपील करू शकतो आणि अपीलसुद्धा आता फेसलेस पद्धतीचं चालू आहे जाणार. जेव्हा जेव्हा असेसीला काय आपलं म्हणणं मांडायचं असेल ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच मांडायला लागेल. मेल किंवा नवीन VAC सिस्टीम आहे त्याप्रमाणे आणि इन्कम टॅक्स NECला मात्र काही ठिकाणी चौकशीला अधिकारी पाठवायचा अधिकार आहे पण असं समक्ष कुठेही जायचं नाही आहे. कित्येक वेळा एखाद्या जर गरज पडली तर एखाद्या असेसमेंट युनिटची केस NEC दुसऱ्या असेसमेंट युनिटकडे ट्रान्सफर करू शकेल अशी त्यामध्ये प्रावधान आहे. आणि ह्यामध्ये प्रत्यक्षामध्ये अगदी असा प्रकार की आपलं पर्सनल हिअरिंग पाहिजे समक्षच आम्हाला बोलायचं आहे तर मात्र तरी ऑफिसमध्ये तुम्हाला जायची मुभा नाही म्हणजे बोलवायचं आहे ना ITOने तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा तुमचं आर्ग्युमेंट करू शकाल. त्याचं रेकॉर्डिंग प्रिझर्व केलं जाईल. थोडक्यात या सगळ्याचा मागचा हेतू काय आहे की भ्रष्टाचारमुक्त सगळी असेसमेंट असावी आणि त्यामध्ये कुठेही पर्सनल डिस्क्रिप्शनला वैयक्तिक हेवा द्याव्याना वैयक्तिक फेवरेटिझमला कुठेही वाव नसावा. आता याचे परिणाम काय होतील हे बघायला लागेल कारण ही नवीन सिस्टीम आहे आणि ह्या प्रोसिजरमध्ये काही काही बदल नक्की होत जातील कारण कुठलीही जेव्हा नवीन गोष्ट तुम्ही अंमलात आणायला सुरुवात करता तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की नाही ह्यात आणखीन हा बदल गरजेचा आपल्या म्हणजे बोर्डाच्या आणि ते बदल होत जातील. पण आत्ताचं जे स्वरूप आहे ते संक्षिप्त या पद्धतीने आहे आणि याची आता पूर्वतयारी म्हणून काय झालं आहे इन्कम टॅक्स करता जो स्टाफ आहे तर आता हे बोर्डाचीच माहिती आहे म्हणजे मी काय गुप्त रहस्य सांगत नाही आहे म्हणजे हल्ली चॅनेलला चालू आहे ना सगळीकडं ब्रेकिंग न्यूज तसं नाही आहे. एकूण प्रिन्सिपल चीफ कमिशनर्स ऑफ इन्कम टॅक्सच्या पोस्ट आहेत ते एकूण 62 पोस्ट आहेत भारतात. त्यातले 30 या फेसलेस असेसमेंटकडे डायव्हर्ट होतील आणि 32 नेहमीचे चीफ कमिशनर्स राहतील प्रिन्सिपल चीफ कमिशनर. जर CITच्या आत्ता 250 पोस्ट आहेत भारतात प्रिन्सिपल चीफ कमिशनर प्रिन्सिपल कमिशनर्सच्या त्यातले 154 प्रिन्सिपल कमिशनर्स या स्कीमकडे ट्रान्सफर होतील आणि फक्त 96 इतर कामाला राहतील. ॲडिशनल कमिशनर आणि जॉईंट कमिशनरचे आता 817 लोक आहेत त्यातले 565 या स्कीममध्ये जातील आणि 252 रेग्युलरकडे उपलब्ध होतील. डेप्युटी कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर 906 पोस्ट आहेत त्यातल्या 645 जातील या फेसलेस असेसमेंटकडे 261 इतराला शिल्लक राहतील आणि इन्कम टॅक्स ऑफिसर आणि त्या सपोर्टिंग स्टाफ आहे तो जवळजवळ 4104 आहे 4100 तेवढे पण त्यातला 2800 जवळजवळ स्टाफ असेसमेंटकडे जाईल आणि 1200-1300 स्टाफ इकडे शिल्लक राहील. म्हणजे थोडक्यात जवळजवळ 68% स्टाफ हा ह्या फेसलेस असेसमेंटकडे डायव्हर्ट केलेला आहे. म्हणजे अर्थात ह्या इतर स्टाफला काय काम असं जर तुमच्या मनात आलं तर त्यांना खूप काम आहे कारण एकदा असेसमेंट झाल्यानंतर त्याप्रमाणे जर डिमांड आली ते रिकव्हरी करणं त्याला दुरुस्ती रेक्टिफिकेशन झालं तर ते करणं हे सगळं काम त्यांच्याकडे राहणार आहे. शिवाय अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आत्ता ह्यात स्पष्ट उल्लेख होत नाही आहे. समजा एक HUFच्या पार्टिशनचं ॲप्लिकेशन आहे तो कोण डील करणार तर हे इतर जो राहिलेला स्टाफ आहे तो करणार त्यांच्याशी असेसमेंटचा त्याचा डायरेक्ट संबंध येत नाही.
पण यामध्ये खुलासे येत राहतील अजून, कारण जसं जसं काम सुरू होईल तसं खुलासे येत राहणार, त्यात बदल होत राहणार. आणि परत यासाठी काय जे बदल करायचे असेल किंवा काय प्रोसिजर ले डाऊन करायचं असेल ते पॉवर्स या कायद्याप्रमाणेच दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस चेंजेस करत राहतील मात्र. कारण ह्या सगळ्या आता सगळं हे म्हणजे थोडक्यात आता तुम्ही संगणक साक्षर नसाल तर तुम्हाला काय करता येणार नाही. तुमच्याकडे टेलिफोन पाहिजे, मोबाईल पाहिजे, ईमेल ID पाहिजे, डिजिटल सिग्नेचर पाहिजे, असली तर पाहिजे, नाही दुसरा त्याला मार्ग आहे पण डिजिटल असली पाहिजे. कॉम्प्युटर ऑपरेटरचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. हे सगळंच आता स्क्रुटिनी असेसमेंट तरी गरजे असतात. आता बहुतेक टॅक्सपेयर जे आहे त्यांना हे बेसिक ज्ञान झालेलं आहे असं मला वाटतं. आणखीन हे साधारण संक्षिप्त माहिती अशी आहे. पूर्ण माहिती अगदी तपशीलवार मी मुद्दामच दिली नाही, आपला जेवढा संबंध येतो तेवढं. आणि महत्त्वाचं असं की पेनल्टी अपील वगैरे पण सांगितलं, सगळं कम्युनिकेशन हे होणार. म्हणजे केव्हासुद्धा मी गेलो आहे इन्कम टॅक्स ऑफिस पुढे आर्ग्यू केलो आहे असं होणार नाही. असलं तर व्हिडिओमधनं आर्ग्यू करायला लागेल. म्हणजे मला असं वाटतं की ते बरं झालं मी पुस्तक लिहिलं, आणखीन एक 10 वर्षांतर अरे इन्कम टॅक्स ऑफिस असं चालायचं का, लोक जात असत आर्ग्यू करत असत, काय काय वादविवाद असत असं वाटेल लोकांना. अशी संक्षिप्त माहिती आहे. माझंही ज्ञान जरा ताजं व्हावं आणि तुम्हालाही त्याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी केला. आपल्याला काही असली शंका आणखीन काही माहिती विचारावी वाटली तर आपण माझ्या मेलवरती, माझा मेल arun.godbole009@gmail.com असा पत्ता आहे आणि माझा मोबाईल नंबर 98-220-16299 आहे, पण त्याला व्हॉट्सॲप नाही आहे. त्यामुळे ईमेलवर पाठवा किंवा माझ्या एक मित्राचा नंबर तुम्हाला देतो, त्यावरती व्हॉट्सअपवर पाठवली शंका तरी चालेल. कदाचित दुसरा व्हिडिओ याचा करा तर तेव्हा त्याचा खुलासा करता येईल किंवा त्या माणसांनी फोन केला तरी बोलता येईल. तो दुसरा व्हॉट्सॲपचा नंबर जो आहे तो आहे 94-220-82-366. तर असा एक प्रयत्न मी केला आहे. आपल्याला कसा वाटला मला जरूर कळवा. हल्ली आपण कळवत नाही काहीच, त्यामुळं मोबाईलवर कळवा असं म्हणतो, म्हणजे फेसलेस कळवा. नमस्कार.